अपत्यस्थानी प्रजाजनः हे ब्रीद उराशी बाळगून 12व्या शतकापासून ज्या राजघराण्याने फलटण आणि परिसराची सेवा केली, तिथला विकास केला, अशा फलटणच्या राजघराण्यातील श्रीमंत संजीवराजे यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. अर्थात या गप्पा एक मॅरेथॉन मुलाखत म्हणून सुद्धा आपण गप्पांचं हे करणार आहोत, मुलाखत करणार आहोत. पण हे करत असताना सुरुवातीला प्रत्येक क्षेत्रातील कृषी असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल, वैद्यकीय असेल, फलटणच्या प्रत्येक क्षेत्राचा विकास कसा 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 या 35 वर्षात झाला आणि कशा प्रकारे एक फलटणला वेगळी दिशा मिळाली, याबाबतही श्रीमंत संजीवराजांकडून आपण त्यांची मतं आणि त्यांचे व्ह्यूज जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार. या मॅरेथॉन मुलाखतीचं नियोजन करत असताना किंवा हे सगळं करत असताना मुलाखत कशी घ्यावी किंवा काय करावी ह्याच्यावर विचार करत होतो. गेल्या 35 वर्षापासूनचा आपला पूर्ण आढावा घेतला, काय काय झालं, काय काय नाही. पण भरपूर अशी क्षेत्र आहेत, इव्हन क्रीडा असेल किंवा कृषी असेल, औद्योगिक असेल, वैद्यकीय असेल, शैक्षणिक असेल, अनेक ठिकाणी आपला स्पर्श झाला आहे. फलटण तालुक्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये आपण काम केलंय. आज हे सगळं झाल्यानंतर गेल्या 2-4 वर्षांमध्ये एक राजकारणात भयानक मोठे एक महाभारत झालं. खासदारकीनंतर सत्तापालट झाला. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर आपण हे सगळं मागं वळून बघताना कसं बघता? खरं राजकारणाची सुरुवात रामराजे साहेब नगराध्यक्ष म्हणून फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले आणि आम्ही अपक्ष या नात्यानेच पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवल्या होत्या. अर्थात त्यावेळेला काँग्रेसचं प्राबल्य होतं. पंचायत समितीमध्ये आम्ही अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो. मी पहिल्यांदा अपक्ष या नात्यानेच फलटण पंचायत समितीचा सभापती झालो आणि तिथून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांचा संपर्क यायला सुरुवात झाली. अर्थात ही सर्व निवडून येण्यामध्ये लोकांनी त्या ठिकाणी मतं देण्याच्या पाठीमागं आमचं कुठलं काम होतं अशातला मुळीच भाग नाही. परंतु जी काही श्रीमंत मालोजीराजे साहेबांची पुण्याई होती, शिवाजीराजांची पुण्याई होती, त्यांनी केलेली जी कामं होती त्याचा फायदा त्या ठिकाणी आणि लोकांना असं वाटलं असेल की त्यांचे नातू असल्यामुळं, त्यांचे चिरंजीव असल्यामुळं या ठिकाणी ते सुद्धा तशा प्रकारची कामं करतील. मालोजीराजांचं कामं तर सर्वश्रुत आहेत. ती केवळ फलटणसाठी नाही तर संपूर्ण त्या काळातील मुंबई इलाका म्हणून ओळखलं जायचं. मुंबई स्टेट हे बॉम्बे स्टेट हे गुजरात आणि महाराष्ट्राचं मिळून होतं आणि ते बांधकाम मंत्री असताना त्यावेळेला बांधकाम आणि इरिगेशन हे एकत्रच खातं सांभाळलं जायचं आणि त्या काळापासून त्यांनी केलेली कामं ह्यामुळं आम्हाला त्याचा नक्कीच मदत झाली. इव्हन श्रीमंत शिवाजीराजे राजेसाहेबांच्या देखील आपण जेव्हा विचार करतो, ते जललक्ष्मी योजना असेल किंवा अगदी नंतरच्या काळात जेव्हा म्हणजे अगदी एक भावनिक प्रसंग आठवतोय मला, त्यांचं अस्थिविसर्जन धोंबलकवडीच्या याच्यामध्ये झालं असं काही एक हे आहे का? म्हणजे त्यांनी सांगितलं होतं, शब्द दिला होता की जेव्हा ते पाणी तालुक्यात येईल तेव्हाच मी पूर्ण तालुक्यामध्ये तुम्हाला दिसेन किंवा काय करेन, असं काही प्रसंग आहे का? पूर्वीच्या काळात तुम्हाला माहिती आहे साधारण 1927-28 साली नीरा उजवा कालवा फलटण तालुक्यात आला. बराचसा भाग ओलित्याखाली आला. परंतु बराचसा भाग हा कोरडवाहूच होता आणि ह्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण नेहमीच कमी जास्त प्रमाणात होत असतं. आपण रेन शॅडो एरियामध्येच येतो. त्यामुळे त्या भागासाठी त्यांनी जललक्ष्मी नावाची एक योजना त्या ठिकाणी आणली होती आणि त्यांना साधारण कल्पना होती की कृष्णा नदीमध्ये धोम धरणाच्यामध्ये काही पाणी शिल्लक आहे आणि ते पाणी मिळावं अशी त्यांची मागणी होती. ती पुढं जाऊन रामराजांनी ते प्रत्यक्षात शोधून काढली आणि धोम बलकवडी योजनेला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी रामराजांनी जन्म दिला. ते पाणी त्यांनी दाखवलं की शिल्लक आहेच आणि त्यानंतर धोमच्या आतमध्ये धोम बलकवडी धरण झालं. बोगद्यातून पाणी उतरोळीला, उतरोळीतून बोगद्यातून भोर तालुक्यातून खंडाळा, खंडाळ्यातून मग फलटण तालुका असा त्या पाण्याचा प्रवास झाला. प्रत्यक्षामध्ये सुद्धा त्याचे कालवे झाले, पाणी आणलं आणि ते वापरायला सुद्धा सुरुवात झाली. आणि त्यामुळे फलटण तालुक्यात आपण पाहतो की 2 नवीन साखर कारखाने उभे राहिले. या साखर कारखान्यांची गाळप क्षमता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि हे निश्चित शिवाजीराजांचं स्वप्न होतं ते त्या ठिकाणी
पूर्णत्वाला गेलं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. परंतु त्याचबरोबर कृष्णा खोऱ्याची मध्ये जी काही पाणी अडवण्याची आवश्यकता होती, जवळपास 95 TMC पाणी अडवण्याची आवश्यकता होती, ती तत्कालीन मुख्यमंत्री असलेले मनोहरपंत जोशी, रामराजे अपक्ष म्हणून आमदार निवडून आले. त्यांनी शिवसेनेला अपक्ष आमदारांचा एक गट तयार करून पाठिंबा दिला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मनोहरपंत जोशी यांच्याकडून कृष्णा खोऱ्याची मान्यता पाठिंब्याच्या बदल्यात त्या ठिकाणी घेतली. कामं सुरू झाली. कर्जरोखे त्यांनी, कामाला पैसे कमी पडायला लागले तर कर्जरोखे काढले. त्या काळात मला आठवतं 17% व्याजदराचे ते कर्जरोखे होते. पैसे उपलब्ध करून अनुशेषाचे प्रश्न आले, त्याला मार्ग काढत गेले. तुम्हाला कल्पना असेल की ह्या ठिकाणी गव्हर्नर साहेबांनाही आणलं होतं, त्यांना दुष्काळी परिस्थिती दाखवली आणि अनुशेषातून सुद्धा मार्ग काढला होता. आणि मुदतीच्या वेळेच्या आत संपूर्ण हे कृष्णा खोऱ्यातील पाणी अडवण्यामध्ये रामरे यांना नक्कीच यश मिळालेलं आहे. नक्कीच. भाऊ, दुसरा एक प्रश्न आहे. हे पाणी महाराज श्रीमंत रामराजे महाराज साहेब तिकडं पाण्यासंदर्भात काम करत होते, पाणी अडवत होते, सगळं करत होते. तुम्हाला एखादा खाजगी कारखाना काढावा किंवा एखादा लायसन आपण त्यावेळेस घ्यावा असं का नाही वाटलं? तर लोक खूप वेळा विचारतात की बाबांनी का नाही कारखाना हे केला? नाही, त्या काळामध्ये खाजगी असं डोक्यात नव्हतं, परंतु साखर कारखाना एक नव्याने काढावा अशा दृष्टिकोनातून नक्कीच विचार होता. आणि त्यावेळेला 25 किलोमीटरची त्यावेळेला मर्यादा होती. आणि त्याकरता मी खंडाळा परिसरात जमीनसुद्धा कारखान्यासाठी घेतली होती. परंतु नंतर श्रीराम सहकारी साखर कारखाना जो अत्यंत आर्थिकदृष्ट्या वाईट अवस्थेत होता, तो त्या ठिकाणी चालवण्याची जबाबदारी आली. आणि त्यामुळं मग खाजगीकडं विचारही न करता तोच कारखाना दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नांमधून आज तो सुस्थितीत आलेला आपल्याला दिसतो. 5000 गाळप क्षमता आहे, वेळच्या वेळेवर बिलं होतात, कामगारांचे पगार वेळेवर जातात आणि एक चांगल्या प्रकारचा कारखाना, चांगल्या प्रकारचे एक युनिट त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसतं. खरं आहे, कारण श्रीराम कारखाना हा तालुक्याच्या सहकाराचा कणा आहे असं म्हणतात. आणि तो सहकार जिवंत राखण्यामध्ये कुठंतरी आपण यशस्वी झालोय असं एक अनेक जण म्हणत असतात. आत्ताच्या काळात कारखान्याच्या बाबतीतले असतील किंवा बाकीच्या इतर बाबतीतले असतील आरोप प्रत्यारोप होतात. पण आपण आज आरोप प्रत्यारोप न बघता एक पॉझिटिव्ह आपण काय काय आपल्या माध्यमातून झाले ह्याची आपण चर्चा करतोय. पण हे सगळं आता एक आता कारखाना दुसरा एक विषय झाला. पण त्याचबरोबर गोविंद असेल, त्यासोबत आपण गोविंदची उभारणी केली. गोविंदच्या माध्यमातून अनेकांना अनेक पशुपालक किंवा अनेक दुग्ध व्यावसायिक तयार झाले ग्रामीण भागात. हे दोन्ही राजकारण आणि व्यवसाय हे दोन्ही सांगणं कसं काय आपण जुळवू शकलं किंवा पुढे? वास्तविक गोविंदची उभारणी झाली ज्यावेळेला रामराजे अपक्ष म्हणून आमदार निवडून आले आणि अनेक दूध उत्पादक त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं काहीतरी या दुधाच्या संदर्भात करावं लागेल, अन्यथा हा व्यवसाय हा पूर्णपणे थांबेल, बंद पडेल. त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यामध्ये 35-40 हजार लिटरचं दुधाची निर्मिती होत होती. त्यानंतर गोविंदची सुरुवात केली, दूध घ्यायला सुरुवातीला 250-300 लिटरपासून केली, हळूहळू वाढत गेलं. आणि त्याच्यामध्ये आपण नुसतं शेतकऱ्यांचं दूध घेतोय आणि त्या दुधाच्या काही पदार्थ बनवतोय किंवा ते दुधाची इतरत्र विक्री करतोय अशा विषय न ठेवता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून हा व्यवसाय आणखी कसा वाढेल आणि त्या फायदा कसा होईल असा दृष्टिकोन ठेवला. त्यामुळं फील्डवर्क आपलं मोठ्या प्रमाणात गोविंदच्या माध्यमातून चालू असतं आणि त्यामध्ये नुसतं दुधाचंच उत्पादन नव्हे तर चांगल्या गायांची निर्मिती, चांगलं ब्रीड त्या ठिकाणी तयार करणं, शेणखतापासून प्रॉमसारखे किंवा इतर फर्टिलायझर्स तयार करणं की जेणेकरून दुधाबरोबर दुधाबरोबर इतर व्यवसायसुद्धा, ब्रीडिंगचा व्यवसाय, खताचा व्यवसाय हा सुद्धा त्या शेतकऱ्याला करता यावा आणि हा पूर्णपणे धंदा हा फायद्यात यावा असा दृष्टिकोन ठेवला. आणि त्यामुळे आज जवळपास 3.5-4 लाख लिटर तालुक्यामध्ये दुधाची निर्मिती होत आहे आणि विशेष करून मोठ्या प्रमाणात महिला या व्यवसायामध्ये आहेत. आणि मग त्यांना आपण त्या ठिकाणी बायोगॅस देण्याच्या दृष्टीने, शेणापासून बायोगॅसची निर्मिती होते, ते युनिट्स आपण अत्यंत कमी पैशामध्ये त्यांना त्या ठिकाणी दिले आणि जवळपास आज तालुक्यातच जवळपास 2,500-3 हजार असतील. गोविंदच्या माध्यमातून आता 8,000 बायोगॅसचे युनिट्स हे इतरत्र फलटण तालुका सोडून सुद्धा देण्यात आलेले आहेत. थोडक्यात गोविंद ही तालुक्याची एक ग्रामीण भागाची एक अर्थवाहिनी किंवा एक
त्यांचं एक रोजगाराचं साधन झालंय आज हे होत असताना, आणि याचाच फायदा कुठतरी आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये आपल्याला होईल असं वाटतंय. गोविंदचं काम करत असताना त्याचा राजकीय फायदा किती होईल हा मी आजही विचार केलेला नाही. कारण प्रत्येक शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी सहकार्य करत असतो. त्या ठिकाणी लूज हाऊसिंग, त्या ठिकाणी नवीन पद्धत आणली, गाया मोकळ्या सोडल्या जातात, कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी त्यांचं उपचार कसे होतील. आपण अगदी आयुर्वेदसुद्धा त्या ठिकाणी गायांना वापरतो आहे. चांगल्या प्रतीचं दूध कसं होईल, आणि हा विचार करत असताना कुठल्याही प्रकारचा